सिंह, लगता है ये शिवा का बेटा संभा बहुत ही अकड़बाज है। जी हुजूर महापीर, हमने बादशाही दरबार के रिवाज सिखा दिया है संभाजी राजा को। तो फिर ये कुर्निशात क्यों नहीं करता? सह्याद्री के पहाड़ पर जंगल में रहने वाले ही मराठे, इनको समझाना। राम सिंह चाचा, हमें आपकी जुबान बखूबी आती है, लेकिन हम सिर्फ गुजरात हमारे आबाद साहब को करते हैं। बादशाही तख्त को तस्लीम देना हम मराठा के खून में नहीं, ये तो आप जैसे राजपूतों का काम है। लगता है इसकी भी तबीयत बिगड़ गई है। गुस्ताखी माफ हो जहांपना, छोटे बच्चे हैं संभाजी राजे, इनके। ठीक है, ठीक है शंभा, ये आपकी उम्र खेलने की है। क्या खेलते हो आप? आम्हाला फक्त मैदानी खेळ आवडतात. भन्नाट रानवर घोड्यासंगे स्पर्धा करणे, मस्तवान वाघाची शेपूट पिरगळून त्याचे दात मोजतो आम्ही. बहुत खूब, बहुत खूब। शेर का शिकार करते हो? हो, नर भक्षक वाघांना मारच लागतं आम्ही शिकाऱ्यांना, नाहीतर. ठीक है, ठीक है। तुम्हें कुश्ती बहुत अच्छी तरह से आती है ना? तो क्या कुश्ती खेलोगे हमारे इस चेले के साथ? जरूर जरूर करू, पण आम्ही फक्त बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर डाव मांडू. तुमचा सैदा देऊ द्या आखाड्यात, मग बघा आसमान दाखवतो त्याला. आहे का तयार? क्या क्या हुआ जहांपना? बहुत तेज तर्रार है ये बच्चा। अरे हमने मजाक किया था। राम सिंह, जी हुजूर। ले जाओ संभा को। हुजूर, चलिए शंभूराजे। अलीजा, अगर हुक्म हो तो। जाने दो जाफर खान, बच्चा है, नादान है, पर शेर का पिल्ला है ये। अगर हमारा कोई शहजादा ऐसा होता तो हम भी रौब फरमाते। या अल्लाह। आम्ही कुठे चाललायस? अरे तिकडे वरात गायब झालती की, तिकडे लय भारी वाटते. असलं गारगार वारं येतंय. नको बाबा, तिथं गावलो बिवलो की लय मारत्यात. इथं घंटा येतात मारायला. कशाला मर्दा, बस की इथंच. कुठं गावलो बिवलो तर इंस्टाग्रामवर फेमस होशील. बस इथंच, कशाला डोसक्याला ताप. तू बस अंडी घालत, मी तिकडं ओढून येतो. ए मी बी आलो, थांब. जावा जावा, गावाला की कसं लालून येता बघा. हे ती जाऊ देत बोंबलत. तू पॅक भर. ते नव मी तो पण येणार नाही नव. नाही रे, या भागात आपलीच माणसं आहेत, काय होत नाही. तू पॅक भर आणि पत्ते काढ. 3 पाणी खेळूया. पाणी आणलेस काय? अरे विकत मिळते इथं, आणि नसलं तर विहिरीतनं काढ की. अरे इथं कुठे विहीर आहे? अरे आपण बसलोय त्या घराखालीच विहीर आहे. विहिरीवर घर बांधले मर्दा. घरा सगळं आपण हिरीत जायचं नाही ना? नाही रे, बस इथंच. डिच्चिकी 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 डिच्चिकी. हा शंभू देखील भासत होता तुम्हाला, तारुण्याच्या उन्मादात बेफिकीर उधळणारा. पण खरंच का आम्ही असे होतो? जिथे मर्दवीरांच्या तलवारी गंजून पडल्या,
स्वतःला दिग्विजयी सम्राट म्हणवणारे परकीय सल्तनतीचे तळवे चाटत राहिले, जिथे प्रज्ञावंतांच्या मुत्सद्दीपणालाही गंज चढला आणि ज्या रयतेच्या सर्वांगीण हितासाठी आम्ही हा येळकोट मांडावा, ती रयत देखील दुष्काळाच्या वरवंट्याखाली भरडत राहिली, तिथे आम्ही फक्त एकाकी झुंज देत होतो. एकाकी. घोड्याच्या पाठीवर आमचं सिंहासन लादून फक्त लढणं इतकंच आमच्या हाती उरलं. त्यातही सामान्य गोरगरीब लोक आमच्या भरोशावर या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली उभे ठाकले. तळ हातावर विस्तव घेऊन जगण्या मरण्याचा कस लावून या मातीसाठी लढत राहिले. हार जितीची पर्वा केली नाही की नशिबाच्या गळताना दोष दिला नाही. मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःच नशीब तलवारीच्या धारेवरच जोखायचं असतं, एवढं आम्हाला कळतं. आणि ज्या हाताने आई तंजावर पैल पेशावर हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत केली, त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणकोटांना भुईसपाट केलं, पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयला कुत्र्यासारखं ताणून मारलं आणि नाथा सिद्धींच्या नाकात वेसण घालून जंजिऱ्याच्या बिळातच वळवळत ठेवलं, त्याच हातांच्या सोबतीने हिंडणाऱ्या मुठभर रानडुकराला वेसण घातली म्हणजे आम्ही मोठे पराक्रमी वीर सिद्ध होतो का? असं का म्हणावं? स्वारींचं प्रत्येक पाऊल मोगली सल्तनतीच्या जिव्हारी नख लावतंय. वैराण वाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या उंटासारखी अवस्था झालीये त्या औरंगजेबाची. अजून काय हवं? त्या औरंग्याचं श्राद्ध याच मातीत घातल्याशिवाय या जीवाला चैन पडणार नाही. येसू होईल, ते सुद्धा होईल. जिथे आदिलशाही कुतुबशाही सारख्या बलाढ्य सल्तनती 6 महिने सुद्धा औरंगजेबाच्या वादळासमोर नाही टिकल्या, तिथे गेली 8 वर्ष आपण एकाकी झुंज देत आहात. या सह्याद्रीचा साधा टोकाही काढू दिला नाही त्याला. महाराज, ही करतूत लहान सहान का आहे? ही करतूत आमच्या एकट्याची नाही, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे राणी साहेब. पण या सगळ्या घडामोडीमध्ये होणारी आपली फरफट, ती मात्र आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमची फरफट? येसू, आम्ही जसे राजे आहोत तसे आपले पतीही आहोत. पण आमची कुठे काही तक्रार आहे? आपली काहीही तक्रार नाही, हीच आमची तक्रार आहे. का आपल्याला वाटत नाही की आपला पती नेहमी आपल्या सोबत असावा? कवी मनाच्या या राजेश्वरानं कवितांची 4 फुलं आपल्याही पायावर वहावीत. काहीतरीच. या सर्वांहून अनमोल आपलं कर्तृत्व आहे आणि तीच आमची खरी सोबत. आपलं रुद्रतांडव करणारं रूप हे आमच्यासाठी सुखाचं कोंदण आहे महाराज. वा येसू वा. आबासाहेबांची सोन शोभलात. जिथं स्वतः तीर्थरूप महाराज साहेबांनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती दिली आहेत, तिथं आम्ही आपल्याला शहाणपण काय शिकवावं? आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता. पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी नाही, हातात भरलेल्या बांगड्यांची नजाकत तिनं मिरवण्यापेक्षा त्याच तिच्या हातात विजेसारखी समशेर तळपावी. आपल्याकडूनही आम्हाला हेच अपेक्षित आहे. राजे. होय येसू, आम्ही आज आपल्याला हे सांगतो आहोत कारण स्वराज्याच्या निर्णायक अस्तित्वाची ही वेळ आहे. चहूकडे वणवा पेटलाय. आज विजयाचं तोरण रायगडाच्या महाद्वारी बांधण्यासाठी आम्ही वापिस आलो. कदाचित उद्या येणारही नाही, मात्र हे तोरण अबाधित राहिलं पाहिजे. येसू, ती काळजी नसावी महाराज. आमच्या सौभाग्या इतकंच महाराष्ट्राचं सौभाग्यही आम्हाला तितकंच प्रिय आहे. आपण रक्त सांडलं तरी आमच्या भाळावर कुंकुम तिलक बनवून ते अजरामर राहील. ही भूमी बळकावू पाहणाऱ्यांची कबर याच मातीत खोदल्याशिवाय आमची तलवार म्यान होणार नाही. राणी साहेब, हेच हवं होतं आम्हाला. अगदी हेच हवं होतं. हो, हेच होणार. आपण आणि आबासाहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. आपण दौडा दिल्लीपर्यंत. राजारामांना सोबत घेऊन आम्ही स्वराज्याचा भगवा ध्वज अखंडपणे फडकवत ठेवू. येसू, आम्ही विशाळगडावर दौड करतो, तिथला फितवा मोडून काढतो आणि संगमेश्वरा मार्गे पुन्हा रायगडी पोहोचतो. जय भवानी. जय भवानी.
बोला कविराज. जगावं कसं हे महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु या मातीसाठी लढावं कसं याचं ज्ञान आपण देत आहात. मतलब अव गेलं 8-9 वर्ष हा जीव उधळताय आपण. लाखाच्या पोशिंद्यांनी एवढं बेभान होऊ नये. जरा स्वतःचा जीव सांभाळून काम करावं रयतेसाठी. अव तुम्ही लई महत्वाचा हायसा. बरं भाळोजी बाबा. धनी घात झाला, धनी घात झालाय. काय झालं बहिर्जी काका? छापा आलाय संगमेश्वर. काय छापा इथं संगमेश्वरावर? काय बोलतात बहिर्जी काका? गनिम इथं? तुमचा सगळा सह्याद्री पार करून गनिम इथं पोहोचलाच कसा? महाराज दगा झालाय, कुणीतरी फिटूर झालंय. चोर वाटनं लपून छपून छापा टाकलाय. जगदंब जगदंब. म्हाळोजी बाबा तुम्ही रोखा करा. संताजी धनाजी तुम्ही रायगडाकडे दौड करा. आपली पुढे गेलेली फौज घेऊन लगोलग इथं या. वय महाराज. बहिर्जी काका जी राज. गनिम किती आहे काही माग लागलाय? वय 3-4 हजार आहेत. तो शेख निजाम बी आहे. कोल्हापूरवर होता, इथं कसा आणि कुठनं काय आला काय समजायला झालं. राज तुम्ही निघा. संताजी धनाजीचं जीन चढल्यात. तुमचा घोडा बी तयार आहे. आपली जमेत फक्त 300-400. शत्रू जोरावर आहे, टिकाव लागायचा नाही. राज तुम्ही निघा. राज तुम्ही निघा. भाऊजी बाबा पट्टे चढवा. कापून काढू एक गनिमाला. हा संभाजी पळकुटा नाही. सिंहाचा छावा कधी शेपूट घालत नाही. मर्द मराठ्याचं रक्त आहे आमच्या अंगात. लढता लढता कटून मरू, पण आता माघार नाही. चला हर हर महादेव. बादशाह औरंगजेब गाजी जिंदाबाद. इस्लाम के बंदे का कुर्निसाब कबूल कीजिए हुजूर. खुशामदीद, खुशामदीद मुकर्रब खान. बहुत खूब, बहुत खूब. अल्लाह ताला तुम्हारी उम्र दराज करे. मुकर्रब खान, इस्लाम के सच्चे गाजी हो तुम. हमारी जिहाद के असली सिपे सालार हो तुम. हुजूर आपके इन मेहरबान अल्फाजों के लिए तहे दिल से शुक्रिया. जहां काफर संभा को छावनी के पहाड़ तक लाया गया है. ठीक है मुकर्रब खान, जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो. बहुत तंग किया है इस काफर के बच्चे ने. उसने हमारे रातों की नींद और दिन का सुकून खराब किया है. लेकिन आज इस्लाम का जिहाद अपने पैमाने पर पहुंचा. सारी कायनात में दिन दिन का अल्ताफ गूंज उठा है. मुकर्रब खान, आज ईद मनाई जाए. जश्न का ऐलान किया जाए सारे हिंदुस्तान में. हुजूर काफर संभा को रहुल्ला खान, उस इस्लाम के दुश्मन को तख्ते कुला पहनाओ. और एक काम करो, उस मक्कार मराठों के छत्रपति को ताज पहनाओ. ताज, घंटी या बंधी हुई टोपी पहनाओ, वो भी मस्करों जैसी. जी हुजूर, हुक्म की तामील होगी. मुकर्रब खान, जी हुजूर. बोलो क्या चाहते हो तुम? हुजूर एक इल्तिजा है. हमें मदद करने वाले कुछ घर के भेदियों को थोड़ी बहुत जहांगीर दे दी जाए और उनकी और भी कुछ तमन्नाएं हैं, वो भी पूरी की जाए. इतनी रहमदिली तो आप दिखा ही सकते हैं हुजूर. क्यों नहीं, क्यों नहीं, जरूर. क्या चाहिए उन काफरों को? हुजूर वो खुफिया तरीके से बताएंगे. उन्हें डर लगता है कि उनकी गद्दारी से खफा होकर मराठे उन्हें शायद जान से न मार डाले. अपने राजा को मारने
वो उन्हें दे दिया। शुक्रिया हुजूर। ये संभा तो नहीं आ रहा। जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो। जी हुजूर। एकदा टाळ्या वाजून दे. वागणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर कबूल करत नाही. कविराज. जी राजन. काही सुचतंय का? पहा, या बादशहानं आपलं तख्त सोडलं आणि जमिनीला आपला माथा टेकवला. जी राजे. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग त्यो तू तेज निहार के तख्त तेजो अवरंग. बहुत खूप कविराज, बहुत खूप. आता याचा अर्थही सांगा या मूर्खाला. बघा कशी माकडासारखी तोंड केली, काही समजत नसल्यासारखी. जी राजन. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणलं होतं त्याचप्रमाणे या रावण रूपी औरंग्याच्या दरबारात तुम्हाला बांधून आणलं आहे. आपणाला रणात झालेल्या जखमांमुळे तुमचे अंग सिंदूर लावल्याप्रमाणे चमकत आहे आणि जसे सूर्याच्या उदयाबरोबर काजव्याचा बदरंग होतो तसे तुमचे तेज पाहून हा औरंग्या त्याचं तख्त सोडून खाली आला आहे. वाह कविराज वाह. ए खामोश, खामोश मक्कार हरामी, जुबान पे लगाम दो. इस्लाम की तौहीन करते हो तुम. अरे शुक्राने की नमाज पढ़ रहे थे हम. काजी है हम, काजी. जुबान काट देंगे तुम्हारी. हमारी कैद में हो तुम. छुप जाओ हमारे सामने. कुर्री साफ करो हमें. औरंग्या, उगाच कोकलू नकोस. अरे जा, जे करायचं ते कर. सिंहाला कुत्र्याने घेरलं म्हणून तो गर्जना करायचं सोडत नाही. मर्द मराठ्यांचं असंच असतं. कैदेत असला म्हणून तो आपली आब सोडत नाही. या मराठ्यांच्या छत्रपतीचा मुजरा फक्त आई भवानीला आणि रायगडावरील मराठ्याच्या सिंहासनालाच मिळतो. खामोश, खामोश मक्कार काफर, खामोश. सारा हिंदुस्तान हमारे पैरों के तले आ गया है. अब मैं तुम्हारे स्वराज को चींटी की तरह मसल के रख दूंगा. मसल के. मुकर्रम. जी हुजूर. इस काफर कवि को ले जाओ और इस मक्कार की वो नामुराद जुबान काट डालो. जी हुजूर. हुजूर, खजाना खजाना. संभाजी, बेटे संभा, जाने दो. ये दुश्मनी भूल जाओ. तुम हमारी पनाह में आ जाओ. हैं? जान बख्श देंगे तुम्हारी. अल्लाह कसम, जान बख्श देंगे तुम्हारी. और संभा, तुम्हारे स्वराज में तुम्हारा खजाना, बेशकीमती खजाना वो कहाँ है हमें बता दो संभा. और हमें ये भी बता दो कि हमारी मुगलिया सल्तनत में से कौन कौन से सिपह सालार सरदार तुमसे मिल चुके हैं. औरंग्या, हे गडकोट म्हणजेच आमच्या स्वराज्याचा खजिना. अरे शिवरायांच्या पायीचे खडेच आम्हा मराठ्यांचे हिरे माणिक आहेत. मक्कार हरामी संभा. औरंग्या, लक्षात ठेव, स्वराज्याचा साधा शिपाई तुझ्या पुढे कधी झुकणार नाही. आणि हा संभाजी तर मराठ्यांचा राजा आहे, राजा. शिवाजी नावाच्या सिंहाचा छावा आहे. तुझ्याकडे प्राणांची भीक मागणारा भिकारी नाही. मरणाचं भय मराठ्यांना नसतं औरंग्या. अरे असली 10 मरण मरीन मी, पण मागे हटणार नाही. तुझ्या सारख्या पुढे झुकणार नाही. जबान काट डालो इस काफर संभा
कि हमारे सामने अभी काट डालो। इतनी गुस्ताखी। संभाजी माफी मांगो हुजूर की। बेवकूफ हो तुम राहुल्ला खान। तुम्हारे इस बादशाह ने अपने सगे भाइयों के सर काट डाले, अपने बाप को कैद में रखकर मार दिया आणि असा हा तुझा क्रूर औरंगजेब आम्हाला सोडून दे। राहुल्ला खान, या संभाजीच्या मरणाने स्वराज्य संपणार नाही, उलट नव्या जोमानं तरारून उठेल। या संभाजीच्या विजयेष्णू रक्ताचं शिंपण माझ्या स्वराज्याला नवसंजीवनी देईल। या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात स्वातंत्र्याचा जयघोष पाहिल। इथल्या गवतालाही भाले फुटतील आणि या हरामखोर औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडतील माझे मराठे। मक्कार, काफर, रहुल्ला खान मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की, लेकिन इसे मौत धीरे धीरे देना। आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को। हमें जितना दर्द इसने दिया है उसका बदला लेना है हमें इससे। इसे ऐसी मौत मारो कि सारे काफर मराठों की रूह कांप उठे, इसकी चीखे रायगढ़ तक जा पहुंचे और उसकी मौत देखकर मराठे बगावत करना भूल जाए। मुगलों का नाम लेते ही थर्रा उठे वो। जाओ राहुल्ला खान, जाओ, इस सारे फसाद की जड़ इस संभा को मिटा दो। जाओ औरंग्या, समजेल तुला हा संभाजी मरणाला कसं कवटाळतो ते, आणि रूह तर मोगल तुर्कांची कापेल या मराठ्याचं मरण बघून। उचलेल पुन्हा मराठ्याचं रक्त आणि स्वराज्याचा भगवा ध्वज फडकेल दिल्लीच्या तख्तावर। आमच्या आबासाहेबांनी जगावं कसं हे शिकवलं मराठ्यांना, आणि हा संभाजी स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवेल। माझं मरण मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल। जय भवानी, हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार। भवानी आईचा पुरंदरीचं रूप प्रचंड दुर्ग जन्मला। दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला। शेतकरी म्हणतात ढग गडगड ढग